चला आता आपण खाली मासे पकडायला जात आहे. हे बघा आमचे आत्ता आम्ही थेट ढवाजवळ मासे पकडायला जात आहे. हे बघा आणि ह्या माझ्याजवळ गरे आहे. हे बघा चला आता थेट आपण ढवाजवळ मासे पकडायला. हे पुढं आमचे चंदू शेटणी. हे बघा पुढे हे बघा आत्ता शालेचे आलेले बघा थेट इकडं अमर शेठ पाहुणे आज आलेले मुंबईवरून खास मासे पकडायसाठी. चला नंतर आणि आत्ता इकडं कडक पाऊस लागता बघा मुसळधार. आणि इकडं बघा आम्ही खाली बांबरात आलेले आणि हे इथे आमचे मुख्य अमर शेठ आणि शुभम शेठ इकडे उभे आहे बघा. म्हणजे आता थेट आम्ही मासे पकडायला जात आहे खाली बांबरात. हाय गाईज, माझं नाव विराज रावणंगणे. आमच्या यूट्यूबच्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आम्ही जाणार आहे थेट माशांना. म्हणजे आता बांबरात जाणार आहे. चला आता म्हणजे हे तर आता पोर आलेलं आहे. चला आता डायरेक्ट आपण बांबरात जाऊया. हे बघा पोर जमा झालेले आहे तिथे. आम्ही जाऊया आता तिकडे. शुभम शेठ पोवायच्या निमित्ताने आलेले इकडं. हे बघा पोवायच्या निमित्ताने आलेले आहे अमर शेठ. आणि ते कसं रात्री संध्याकाळचं खेळायचं असतं त्यांचं, त्यामुळं खेळायला पण आणि पोवायला पण मुंबईवरून आले स्पेशल. आणि हे इकडं आपले चंदू शेडे बघा. तर हा आपला विराज रावणंग यूट्यूब स्टार मासे पकडताना त्याला पाहूया आपण. गरीमध्ये काढू होत आहे. घरी तयार झालेली आहे बघा. आणि आता घरी आणि आता घरी ओवला नाही. आणि आता आपल्या ढावामध्ये टाकताना घरी टाकलेली पाहूया काय घडतंय. आपल्याला मासा पकडून देतो की नाही. खूप साऱ्या अशा अपेक्षा. आणि हा उडवलेला परंतु नाही आला. पाहतायत आतमध्ये. मला वाटतं सुटला घरी. आज काही 100 मासे पकडल्याशिवाय काय बाहेर येत नाही म्हणतोय. पाहूया. मला वाटतं पाणी जास्त असल्या कारणाने आज काही घरीला मासे लागत नाही. आपले यूट्यूबर आत्ताच उडवला होता मासा परंतु सुटलेला. आणि इथं काय मासे लागत नाही. त्याच्यामुळे कंटाळून निघालेले दुसऱ्या ठिकाणी. पाहूया दुसरी ठिकाण. हा आपला पर्याय संपस्तवर संपणार नाही असा पर्याय आहे. आणि आता आपण पाहूया दुसऱ्या ठिकाणी आलेलो आहोत मासे पकडाय. मासा अटकला होता परंतु काय पुन्हा निसटला. हा होय, खायला द्यायची मला घरी. पहा ढव निसर्गरम्य पूर्ण निसर्गाने नटलेला तीन धबधब्यांनी भरलेला ढव आपला. आणि इथे आपले यूट्यूबर मासे पकडताना. आपले यूट्यूबर तिसऱ्या ठिकाणी काहीसे कंटाळून. त्यांना काय मासे काय लागत नाही आहे आज. आपला ढवाचा आनंद तुम्ही घेऊ शकता. हे इथे जमलेले आपले तमाम रसिक प्रेक्षक आलेले पोहायला. आणि हे आपले यूट्यूबर त्याच्या वरती येताना कंटाळून.
आलेली. लावायला. हे बघा पहिला बाटलीला डोकरू बघा. चला आत्ता आपण बाटली त्या बाटलीत भरूया. हे बघा ही बाटली आहे, आपण त्याच्यात भरूया. चला आत्ता आलेले आमचे शुभम शेठ. आणि इकडं आता कसा एक डोकरू भेटला बघा. हा एक डोकरू मोठा भेटला आहे तरी पण चांगला. चला आत्ता आपण परत जाऊया तिथंच. मोठा आहे मोठा आहे जरा म्हणजे बारका आहे थोडा. चौथा भेटलाय चौथा. चला आता पकडूया आणि आपल्या बॉटलीत टाकूया. चला आता आपली बाटल इकडे ठेवलेली आहे, ती त्या बाटलीत टाकायचं आहे आपल्याला. हे बघा इकडं जे मी घरी दुसरीकडे लावते बघा. इकडे बाटली आहे बघा दुधात. हे आता बाटलीत टाकायचं आहे. साखीला हे 4 आहे तसं चांगलं. सांबारापुरतं भेटलं तरी बघूया ॲडजस्ट करूया भेटतात काय अजून. मला दाखवतो. हाय काय आता आपल्याला 5 भेटलेलं आहे. डोकरू मोठा आहे. 1-2 बारका आहे. आपण घरात जाऊया. तरी 5 भेटले डोकरू. जे भेटलं सांबारापुरतं भेटलं आहे. चला आता म्हणजे पाऊस पण जाम आला आता लागायला लागला आहे. तर आता डायरेक्ट आपण आता वर जाऊया घरात. चला आता इथूनच. मी आता तुम्हाला डोकरू दाखवतो. हे बघा याच्या आतलं हे डोकरू आहे. चला मी आता डायरेक्ट आता घरात जातो इकडून बाहेर. पाऊस पण जाम आता आला आहे. चला मी आता इकडून घरात जातो डायरेक्ट. आत्ता आपण डायरेक्ट घरात जाऊया. चला बघूया 5 आहे. चला हे 5 आहेच कंपल्सरी. मी मोजले. हे बघा 5 डोकरू म्हणजे इथं 4 आहे आणि एक इथे चप्पली खाली केला आहे. तो तुम्हाला दाखवतो नंतर. बघा डोकरू. आणि आज हे बघा 5 डोकरू म्हणजे ह्याच्यातलं एक डोकरू इथं चप्पली खाली गेला आहे. तसं इथं कोण पकडाय नाही तरी पण मला दाखवतो नंतर. 1 2 3 आणि ते 4 आहे. एक ते ह्याच्या चप्पली खाली गेला आहे. करा कमेंट करा आणि आमच्या डायरेक्ट पुढच्या व्हिडिओला लगेच भेट द्या.